मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीच्या महात्म्यात येतं की सत्ययुगात मूर नामक एक भयंकर दानव होता, ज्याने देवतांना पराभूत करून स्वर्गातून हाकलून दिलं। इंद्रासह सर्व देव घाबरून प्रथम भगवान शिवाकडे गेले, नंतर त्यांच्या सल्ल्यानुसार भगवान विष्णूकडे पोहोचले। भगवान विष्णूंनी दानवाशी युद्ध केलं, शेकडो दानवांना मारून टाकलं, नंतर बद्रिकाश्रमातील एका गुहेत जाऊन झोपले। त्याच वेळी मूर दानव त्यांना मारण्यासाठी तिथे पोहोचला, तेव्हा भगवंताच्या शरीरातून दिव्य अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित तेजस्विनी कन्या प्रकट झाली। तिने मूर दानवाचा वध केला। भगवान विष्णूंनी जाग होऊन विचारलं की हे कोणी केलं, तेव्हा कन्येने सांगितलं की तिने मूरचा वध केला। ती कन्या साक्षात एकादशीच होती। भगवान विष्णू प्रसन्न होऊन एकादशीला सर्व तीर्थांमध्ये मुख्य, समस्त विघ्नांचा नाश करणारी, तसंच तिचा व्रत उपवास धन धर्म आणि मोक्ष प्रदान करणारा हो असा वर देतात। जे दिवसा किंवा रात्री भक्तिपूर्वक या उत्पत्ती एकादशीचं महात्म्य श्रवण करतात ते निसंशय ब्रह्महत्या वगैरे पापांपासून मुक्त होऊन जातात। तसं तर डिटेलमध्ये या एकादशी महात्म्याची लिंक डिस्क्रिप्शन वा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल। पूर्ण महात्म्य अवश्य ऐका। आणि हो, या वर्षीची उत्पत्ती एकादशी 14 नोव्हेंबरला मध्यरात्री 12:49 पासून 15 नोव्हेंबर मध्यरात्री 2:37 पर्यंत राहील। इंग्रजी वेळेनुसार 15 नोव्हेंबर 12:49 AM ते 16 नोव्हेंबर 2:37 AM पर्यंत। आणि एकादशीच्या दिवशी आणि तिथीच्या वेळी तांदूळ व त्यापासून बनवलेले पदार्थ सेवन करणं वर्ज्य आहे, ध्यानात ठेवा।